नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मसाले भात म्हणजेच फोडणीचा भात. यासाठी लागणारं सर्व साहित्य स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. तर हा राईस खूपच छान आणि एक नंबर बनणार आहे. ह्याकरता तुम्ही सर्व साहित्य व्यवस्थित पाहून घ्या आणि खायला तर एकच नंबर लागणार आहे. आणि हा भात एकदम फडफडीत झालेला आहे. तर तुम्ही हा घरामध्ये नक्की ट्राय करा. तर चला आपण पुढे बनवूया. हे लागणार सर्व साहित्य आहे मी ते अगोदरच काढून ठेवलेलं आहे. मोठा मोठा म्हणजे बटाटा कापलेला आहे, मोठं मोठं मी गाजर कापलेलं आहे आणि एक छोटेशी बीन्स दोन घेतलेले आहेत, त्यात छोटे तुकडे करून कापलेले आहेत. आणि वाटाणा म्हणलं की एक नंबरच. वाटाणा एकदम ताजा आणि टवटवीत घेतलेला एकदम मस्त लागेल हा. चला तर पुढचं आपण आता पाहूया काय आहे ते. हे मी एक चमचा तूप घेतलेलं आहे, ते तुम्ही अगदी पाहू शकता एक चमचा, कारण की घरी बनवलं एकदम घट्ट आहे ते. आणि हे सर्वात लास्टला वरून टाकायचं आहे. सर्वप्रथमच तांदूळ चांगले धुवून 10 मिनिटं पाण्यात भिजवत ठेवले होते मी. तर हे तुम्ही पाहू शकता. तर हे भिजवत ठेवणे खूप गरजेचं आहे. आणि चला तर पुढे सुरू करूया. गरम करायचं आहे, त्यामध्ये आपण आता ऍड करायचं आहे मोहरी. त्यानंतर आपण ते चांगली तडतड करायची आहे. तुडतुडी कशी वाजती फटाकड्याची, तसे ते तुडतुड तुडतुड वाजाय पाहिजे. त्यानंतर आपण त्यामध्ये जिरा ऍड करायचा आहे. त्यानंतर आपण हे सगळे खडे मसाले, थांबा तुम्हाला दाखवतो कुठले कुठले आहेत ते सर्व ह्यात ऍड करायचे आहेत. हे तेजपत्ता, लवंग, मिरी आणि दालचिनी, हे सगळं थोडं थोडं मी सांगितले तुम्हाला त्या पद्धतीत तुम्ही घ्या आणि तसंच ऍड करा. गॅस थोडासा कमी करा, कारण की ते फुटून तोंडावरती उडायची शक्यता आहे. त्यानंतर आपण शेंगदाणे घेतल्यात बघा. हे चांगले असे परतून घ्यायचे मस्तपैकी. एवढे पण नाहीत परताचे की काळे होतील, मापातच करायचे. त्यानंतर लगेचच आपण कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा टाकून चांगला असा गुलाबी गोल्डन ब्राऊन असा करायचा आहे. एकदम गोल्डन ब्राऊन पण नाही करायचा आपल्याला, फक्त गुलाबी होस्तपर्यंत करायचा आहे. चांगला असं बघा परततोय मी यांना. तर ह्यात आपण आता ऍड करूया हिरवी मिरची, जे मी तुकडे तुकडे कापली होती. तर ह्याला आपण ऍड करूया आणि परत एकदा चांगलं असं परतून घेऊया. तर हे आहे पुदिनाची पेस्ट, त्यामध्ये मी आलं आणि लसूण पण ऍड केलं होतं, ते पण चांगली परतून घेतलेली आहे. आता आपण ह्यात ऍड करतोय भिजत ठेवलेले बटाटे, गाजर, वाटाणा आणि बीन्स. हे सगळं मी पाण्यात का ठेवलं होतं, तर काळे पडू नये म्हणून. तर चला आपण हे सगळं आता ऍड करूया. तर आपण हे खूपच चांगल्या अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे कसं परततोय ते मी. एकदम सिंपल आहे. चला तर आपण आता ह्याच्यामध्ये ऍड करू आपण नमक. नमक आपल्या स्वादानुसार घ्यायचं आहे तुम्ही, कारण की नमक जास्त झालं तर पूर्ण बेचव होईल. ह्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे हळद, लाल मिरची पावडर आणि थोडासा 1 चम्मच आता आपण गरम मसाला टाकणार आहे. थोडाच कमी घेणार आहे मी, कारण की जास्त गरम मसाला म्हणलं की काय होतं यांनी, की लहान मुलांना ते झणझणतं, त्यासाठी मी थोडासा कमी घेतलेला आहे. त्यानंतर आपण टाकलेलं आहे धनिया पावडर, म्हणजे धनिया पूड आपण ह्याला मराठीत म्हणू शकतो. हे चांगलं असं आपण परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. तर चला आपण आता याच्यात टोमॅटो ऍड करायचा आहे. एकच टोमॅटो घेतलं होतं मी, तर हे आपण आता याच्यात ऍड करूया आणि परत एकदा चांगलं असं ह्याला परतून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये जे मसाले ऍड केले होते ते जळू नयेत, करपू नये म्हणून त्यामध्ये आपण टोमॅटो टाकले आहे. त्याचं पाणी हळूहळू सुटतं आणि ते मसाले चांगले असे परतले जातात आणि त्याचे तेल सोडलं जातं. तर आपण हे चांगल्या पद्धतीने करायचं आहे. तर हे तुम्ही पाहू शकता आपण कसं परतून घेत आहे. आता आपण ह्याला थोड्या वेळ कुकरचं झाकण ठेवून अर्धा मिनिट झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आपण त्याची आग कमी करून ठेवायची आहे, कारण की जळण्याची शक्यता असू शकते. लगेच झाकण आपण काढलेले आहे आणि नंतर आपण चांगलं असं परत एकदा परतून घेतलेलं आहे. तर चला तर आपण आता जे तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यातलं पाणी आपण काढून सेपरेट करूया. पाणी काढून आपण घेतल्यानंतर ते तांदूळ आपण ह्याच्यामध्ये आता ऍड करूया.
तर आपण हे ऍड करताना सर्व तांदूळ आपण त्यात चांगल्या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत. तर आता आपण हे काढल्यानंतर परत एकदा चांगलं आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी. तर असे चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करत आहे याला. तर यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहे. जेवढा तांदूळ घेतला होता तेवढं मी सर्वप्रथम पाणी घेतलेलं आहे आणि ते त्यात ऍड केलेलं आहे. आता आपण पाणी त्याच्या अर्ध ऍड करत आहे. तांदळाच्या अर्ध पाणी आपण त्यात ऍड केलेलं आहे आणि परत एकदा ह्याला चांगलं असं मिक्स करून घेत आहे. तांदूळ पूर्णपणे आपल्याला पाण्यामध्ये भिजलेला पाहिजे. म्हणजे थोडक्यात पूर्ण पाणी तांदळाच्या वर आलेलं पाहिजे. आता ह्याच्यात आपण ऍड करत आहे तूप. वरून तूप टाकल्यानंतर चांगला असं फडफडीत भात होतो आणि फ्लेवर पण चांगला येतो तुपाचा मस्तपैकी. तर चला आपण आता ह्याच्यामध्ये ऍड करूया बारीक बारीक कापलेली कोथिंबीर. ह्याला फेकून मारायची काहीच गरज नाही, कारण की कुकरच्या बाहेर आपल्याला काय फेकायची गरज नाही. कुकरमध्ये हळूवारपणे त्याला ऍड करायचे आहे. नंतर कोई बोलता है इसको फेक के मारने का साले धनिया कुत्र्या को, तो ऐसे करने का नाही रे बाबा. तर चला ह्याला आता परत एकदा आपण मिक्स करून घेऊया. तर आपण अशा पद्धतीने ह्याला चांगलं असं मिक्स करत आहेत आणि आपला गॅसची आग आपण थोडीशी कमी केलेली आहे. तर आपण ह्याला आता चांगलं असं ढक्कन बंद करून घ्यायचं आहे आणि गॅसची आग परत तेज करायची आहे आणि चेक करायचं आहे की खरंच शिट्टी येते की नाही. नाहीतर लावून जाचाल निघून आणि मग शिट्टी येणार नाही आणि बसाल तसंच. तर असं करू नका अजिबात. ह्याला पूर्णपणे 3 शिट्ट्या मारायच्या आहेत. तोपर्यंत तुम्ही मस्तपैकी गाणी बिनी म्हणू शकता, डान्स बिन्स करून मस्तपैकी येऊ शकता. तेवढा वेळ आहे तुमच्याकडे. आता राईसची पहिली शिट्टी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर मोकळ्या वेळामध्ये आपण चांगल्याशी तयारी करून घ्यायची आहे की आपल्याला हा भात कशावर खायचा आहे. काकडी कापू शकता, गाजर कापू शकता बारीक बारीक ह्याच्यावर खायला. कोशिंबीर चांगली बनवू शकता तुम्ही ह्याच्यावर खायला आणि लोणचं पण घेऊ शकता. ते परत बघा दुसरी शिट्टी आलेली आहे. आता अजून एक शिट्टी आली की बंद करायचा आहे गॅस आणि गॅस बंद झाल्यानंतर काही वेळ थांबायचा आहे. जोपर्यंत कुकर पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत कुकरला छेडखानी करायची नाहीये. चला तर ही तिसरी शिट्टी आलेली आहे. आपण गॅसला लगेचच बंद करून घेऊया. तर चला थोडा वेळ थांबूया आपण आणि लगेच पाहूया झटपट रिझल्ट कसा येतोय. राईस आपला खरंच चांगला बनलाय का नाही ते आपण लगेचच पाहूया. कुकर थंड झालेला आहे आपला. तर चला ह्याचं झाकण उघडून पाहूया. गरम गरम अशी वाफ निघत आहे. आता चला आपण ट्राय करूया खरंच ओके झालेला आहे का नाही राईस. तर हे आपण पाहूया. तर खूपच चांगला असा आपला मसाले राईस झालेला आहे, पाहू शकता.